नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वे? स्वागत आहे तुमचं रेरेश किचन या आपल्या कुकिंग चॅनलमध्ये. तर मंडळी, आज आपला बेत आहे एक भन्नाट आणि चविष्ट रेसिपी बनवण्याचा. ही रेसिपी तुम्ही ह्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये नक्की करून बघा. रेसिपी 100% चविष्ट बनणार आहे आणि जर नाही झाली तर तुम्ही या व्हिडिओला डिसलाईक करू शकता. पण जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि तुमचा अनुभव व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीचा सार. रेसिपी अत्यंत सोपी आहे आणि काहीतरी नवीन रेसिपी शिकायला मिळेल, तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूयात कच्च्या कैरीचा सार बनवण्यासाठी. सर्वात आधी आपल्याला 2 कच्च्या कैरी घ्यायच्या आहेत आणि त्यांची साल काढून घ्यायची आहे. तसं आपण ह्या रेसिपीमध्ये 3 कैऱ्यांचा उपयोग करणार आहोत. 2 कैरी उकडून घेणार आहोत, तर 1 कैरी आपण सार बनवताना वापरणार आहेत. कैरीचे साल काढून झाल्यानंतर कैरीचे आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. कैरीचे बारीक तुकडे केले की कैरी कुकरमध्ये लगेच मऊ होतात, म्हणूनच आपण दोन्ही कैऱ्या बारीक बारीक कापून घेणार आहोत. चला तर आता कैरी कापून झालेली आहेत, तर एका कुकरच्या भांड्यामध्ये हे कापलेले कैरी टाकून घेऊयात. कुकरच्या भांड्यामध्ये पाणी टाकूयात. आता थोडीशी हळद टाकून मिक्स करून घेऊया. हळद टाकल्याने कैरीला चांगला कलर येईल. हळद मिक्स झालेली आहे, तर आता कुकरचं भांडं कुकरमध्ये ठेवूयात. त्याआधी कुकरमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. आता कुकरचं भांडं ठेवून कुकर बंद करून गॅसवरती ठेवूयात आणि कुकरच्या 5 शिट्ट्या काढून घेऊयात. कुकर आता आपण गॅसवरती ठेवलेला आहे, तर तोपर्यंत आपण सार बनवण्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात. कैरीचे सार बनवण्यासाठी लागणारा मसाला बनवण्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये 1 कप बारीक कापलेला नारळ घेऊयात आणि नारळ मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घ्यायचा आहे. नारळ बारीक झालेला आहे, तर आता आपण मिक्सर जारमध्ये घेऊयात 4 हिरव्या मिरच्या, 6 ते 8 लसूण, 1 टीस्पून जिरा. आता थोडंसं पाणी टाकून बारीक पेस्ट करून घेऊयात. मिक्सरमध्ये पेस्ट बनवत असताना लागेल तसं पाणी आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकत जायचं आहे. चला तर आता तुम्ही बघू शकता की बारीक पेस्ट तयार झालेली आहे आणि आपल्या कुकरच्या 5 शिट्टीसुद्धा झालेल्या आहेत. तर आता कुकर थोडासा थंड झाला की आपण कुकर उघडून घेऊयात. कुकर थंड झालेला आहे, तर आता कुकर उघडून त्यातून उकडलेल्या कैरी आपण बाहेर काढून घेऊयात. आता आपण बघू शकतो की किती मस्त कैरी मऊ झालेल्या आहेत. एक मॅशर घेऊन आपल्याला सर्व कैरींचा पल्प मॅश करून घ्यायचा आहे, म्हणजे उकडलेल्या कैरींमध्ये ज्या काही थोड्याफार गाठी राहिल्या असतील त्या मिक्स होऊन जातील आणि आपल्या सारमध्ये त्या गाठी येणार नाहीत. चला तर आता कैरीचा पल्प मॅश झालेला आहे, तर पल्प थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि एक कैरी घेऊन त्याची साल काढून घेऊया. कैरीचं साल काढून झाल्यानंतर कैरीला आपल्याला मध्यम आकारामध्ये कापून घ्यायचं आहे. तर मंडळी, आतापर्यंत जर तुम्ही ही रेसिपी बघत असाल तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवणार आहात. तर ही व्हिडिओ आत्ता सेव्ह करून ठेवा आणि आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करा, म्हणजेच ते सुद्धा या रेसिपीचा आनंद घेऊ शकतात. आता आपली कैरी पण कापून झालेली आहे आणि कैरीचा सार बनवण्यासाठी लागणारे मसाले सुद्धा आपण बाहेर काढून ठेवलेले आहेत. तर चला कैरीचा सार बनवायला सुरू करूयात. एका कढईमध्ये मगाशी मॅश केलेल्या कैरीचा पल्प काढून घेऊयात. सर्व पल्प आपल्याला स्पॅच्युलाच्या मदतीने काढून घ्यायचा आहे. थोडा सुद्धा पल्प आपला राहिला नाही पाहिजे. इथे आपल्याला कैरीचा सार बनवताना गॅसचा फ्लेम मध्यमच ठेवायचा आहे. आता कैरीचा पल्प टाकून झाल्यानंतर कढईमध्ये आपण टाकणार आहोत मध्यम आकारामध्ये आपण कापलेली कैरी. कैरी सर्व पल्प सोबत मिक्स करून घेऊयात. कैरी पल्प सोबत मिक्स झाल्यानंतर आपण कढईमध्ये टाकणार आहोत मिक्सरमध्ये बनवलेली पेस्ट. पेस्ट सुद्धा आपण एकजीव करून घेऊयात. तुम्ही बघू शकता की आपण सर्व मसाले नेहमी घरात वापरतो तेच वापरलेले आहेत. कोणतेही फॅन्सी मसाल्याचा आपण इथं उपयोग केलेला नाहीये. पेस्ट एकजीव झालेली आहे, तर आता आपण कढईमध्ये आपल्याला सारची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे त्यानुसार पाणी टाकू शकतो. पण शक्यतो कैरीच्या सारेची कन्सिस्टन्सी ही सेमी थिकच असते, म्हणजे जास्त जाडसर सुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही. त्यानुसार आपण पाणी ऍड करू शकतो. पाणी टाकल्यानंतर कढईमध्ये आपण टाकूयात चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून हळद आणि 3 टेबलस्पून गूळ. गूळ तुम्ही पाहिजे तर स्किप पण करू शकता, पण गूळ टाकल्याने सारचा टेस्ट बॅलन्स होतो.
आता सर्व सार एकजीव करून घेऊया आणि साराला हलकी उकळी येईपर्यंत थांबूयात. जेमतेम 6 ते 8 मिनिटांनंतर कैरीचा सारला उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की छान कलर सुद्धा आलेला आहे. आता आपला कैरीचा सार जेमतेम झालेलाच आहे. फक्त एक वरून तडका दिला की आपण कैरीचा सार खाण्यासाठी वाढू शकतो. तर मग कढईचा गॅस बंद करूयात आणि दुसऱ्या गॅसवरती तडक्याचं भांडं ठेवूयात. तडक्यासाठी सर्वात आधी आपण घेऊयात 3 टेबलस्पून तेल. तेल चांगलं गरम होऊन देऊया. तेल चांगलं गरम झालं की तेलामध्ये टाकूयात 1 टीस्पून मोहरी. इथे मोहरी चांगली तडतडली पाहिजे. मोहरी चांगली तडतडल्यानंतर चिमूटभर हिंग टाकूयात आणि 2 ते 3 लाल सुकलेल्या मिरच्या. सर्व तडका मिक्स करून चांगला गरम करून घेऊयात. आता आपला तडका तयार झालेला आहे. तर कढाईमध्ये हा तडका ओतूयात. मस्त तडका लागलेला आहे कैरीच्या सारला. आता सर्व तडका मिक्स करून घेऊयात आणि आपल्या कैरीचा सार तयार आहे खाण्यासाठी. तर चला भातासोबत हा कैरीचा सार वाढूयात. त्यासोबतच पापड आणि हलका सलाड वाढूया. तर मंडळी, कशी वाटली ही सोपी आणि युनिक कैरीच्या सारेची रेसिपी कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तसंच रेसिपी आवडली असेल तर अजिबात कंजूसी न करता व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही रेसिपी मित्र मैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.